नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. व्याधी आणि तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर योग साधना ही उत्तम पर्याय आहे आणि त्यामुळे तणावमुक्तीसाठी आणि व्याधीमुक्तीसाठी योग उपचार याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे योगाचार्य महारुद्र शंकर शेट्टे गुरुजी. सरांचं स्वागत करूया. गुरुजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. गुरुजींची थोडक्यात ओळख करून देते. योगाचार्य महारुद्र शंकर शेट्टे हे मागील 11 वर्षांपासून आपल्या संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र पिंपरी चिंचवड रावेत या केंद्राच्या माध्यमातून योग प्रचार आणि प्रसार करतायत. आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीप्रमाणे त्यांनी आधी स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं, स्वतः योग साधना केली आणि तसंच आत्तापर्यंत त्यांनी 250हून अधिक योग शिक्षकांची निर्मितीसुद्धा केलेली आहे, त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे. त्यांच्या पिंपरी चिंचवड केंद्रातून 6000पेक्षाही जास्त लोकांनी योग प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा लाभ घेतलाय आणि स्वतःचं जीवन हे ताणतणावमुक्त, व्याधीमुक्त, संतुलित असं जगण्यात त्यांना मदत झाली आहे. चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र जे आहे हे नाव खरं तर गुरुजींनी त्यांच्या केंद्राचं नाव असं का ठेवलं? गुरुजी, संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र हे नाव का ठेवलं? तर आम्ही पाहिलं की हे नाव ठेवण्याआधी आम्ही पाहिलं की आपल्या भारतामध्ये महर्षी सुश्रुत आहेत, महर्षी वाघभट्ट आहेत, महर्षी पतंजली आहेत, महर्षी घेरंड आहेत, स्वामी स्वात्माराम, कसले महान महान ऋषी आहेत आणि त्यांनी सुंदर सुंदर स्वास्थ्याच्या व्याख्या सांगितल्या. जसं समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे वात पित्त कफ सम असला पाहिजे, हृदयामध्ये आनंद असला पाहिजे, समधातू आपले साती धातू सम असायला पाहिजे, एकदम शरीर रिलॅक्स असायला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये पाचनतंत्र, शरीरात कुठलाही मळ शिल्लक नसायला पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला जी प्रसन्नता वाटते त्याला म्हणायचं स्वास्थ्य. परंतु आज हे स्वास्थ्य आहे का? आपण आज पाहतोय लोक आपल्या भारतामध्ये जवळपास 80% लोक काही ना काही व्याधीने त्रस्त आहेत. आज आपण बघतोय कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत, नाहीत काही तर पाठदुखी तर आहेच आहे. एवढ्या साऱ्या व्याधींनी जडलेला माणूस एक गोष्टीसाठी उपचार करतो, दुसरी त्रास चालू होतो. कुणाला शुगरसाठी त्रास होतो, शुगरची औषधं चालूच आहे तर बीपी ब्लड प्रेशर चालू होतो, नाहीतर पाठदुखी कंबरदुखी चालू, टेन्शन डिप्रेशन सारखे कित्येक आजार माणसाला जडलेले आहेत. संपूर्ण स्वास्थ्य हे कुणाकडे आहे असं आता शोधून सुद्धा माणूस सापडत नाही. महर्षी सांगतात की चेहऱ्यावरती ग्लो म्हणजे आपल्या तसं आहे, आपल्या शरीरावरती ग्लो आला पाहिजे, शरीरावर कुठलाही डाग नसायला पाहिजे, त्यानंतर हृदयामध्ये प्रेम असायला पाहिजे, पाचनतंत्र लाकड हजम पत्थर हजम असायला पाहिजे. असं पाचनतंत्र कुणाचं बरं आहे का? बरं आपण एवढं सगळं सामग्री असताना ऋषीमुनींची श्लोक, ऋषीमुनी काय सांगतात? शौचात सम जिगुप्सा परेत संसर्ग हा सत्वशुद्धी समनस्य एकांग इंद्रियजन आत्मदर्शन योग्यत्वानाचे. ते काय सांगतात? फक्त तुम्ही काय करा, तुमच्या तनाला आणि मनाला साफ करा. हेच आजाराचं मुख्य कारण आहे. म्हणजे ते सांगतात की आपल्या शरीरामध्ये समजा मोठ्या आतड्यामध्ये घाण असेल तर वाताचे आजार होतात, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी हे सगळे आजार आहेत. छोट्या आतड्यामध्ये घाण साठलेली असेल तर पित्ताचे आजार होतात, वेगवेगळे त्वचाचे रोग आहेत, वेगवेगळे आजार आहेत. आणि आपल्या आमाशयामध्ये घाण साठलेली असेल तर कफाचे आजार होतात. सिंपल गोष्ट सांगितलं, फक्त हे पोट क्लीन करा, शरीरातलं रक्त क्लीन करा. आणि त्यांनी कित्येक आपल्या मंत्रांद्वारे, श्लोकांद्वारे, सूत्रांद्वारे हे खूप प्रकार सांगितले आहेत कसं शुद्ध करायचं शरीर. आपण हे न करता आपण औषधं खाऊन शरीर शुद्ध होणार आहे का? औषधं खायला पाहिजेत. वेळ आली, आजारी माणूस झाला तर बरं होण्यासाठी औषध खाणे, पण बरं झाल्यानंतर तरी आपल्या शरीराला डिटॉक्स करायला पाहिजे. पण माणूस ते करत नाही. आज हे सगळं असतानाही आज माणूस आज व्याधीने त्रसलेला आहे. आपण म्हणतो ना, एक राजाचं पोरग भुकमरीने मेलं. म्हणजे एवढं संपत्ती आरोग्याची आपल्या भारतात असतानाही आपले भारतीय एवढे आजारी आहेत. ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही एक सिस्टम तयार केली की स्टेप बाय स्टेप माणसाला पूर्णपणे सुदृढ आणि सक्षम कसं बनवायचं आणि त्यालाच आम्ही संपूर्ण स्वास्थ्य हे नाव दिलं.
अच्छा, गुरुजी मला एक सांगा, आता आपल्याकडे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आजकाल लोकांकडे सगळं आहे, पैसा अडका संपत्ती आहे, चांगलं घर आहे, ऐशोआराम आहे, मात्र जेव्हा आपण आजारी पडतो, जरा काही झालं की पण सर्दी परशासारख्या आजाराला आपण डॉक्टरांकडे पडतो, डॉक्टरांकडे जातो, पोटात दुखायला लागलं की आपण डॉक्टरांकडे जातो. पण मग जर योग साधना किंवा योगा प्रॅक्टिस केल्यामुळे, योग अनुसरल्यामुळे जर आपले व्याधी बरे होत असतील तर मग हॉस्पिटलमध्ये का जायचं नाही? ह्याचं कारण हे आहे की मी तुम्हाला एका सिंपल गोष्टीवरून सांगतो. एखाद्या मोडमध्ये माणूस गेला ना, त्याला बाहेर येताच येत नाही. म्हणजे आपण बघतो ना वेगवेगळ्या प्रकारचं, समजा एका मोडमध्ये जातो माणूस, एकदा आपण माणूस जातो बघा, एखाद्या खेळामध्ये असतं बघा, एखाद्या खेळामध्ये, जसं एखाद्या खेळामध्ये आतमध्ये भूलभुलैयामध्ये माणूस गेलो पण त्याला बाहेर जायचा रस्ताच सापडत नाही. असं आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो, खूप छान गोष्ट आहे त्याच्यावर. एक राजा असतो, एक राजाचं 2.5 वर्षाचा बाळ आहे ना, 2.5 वर्षाचा राजपुत्र हरवून जातो आणि त्याला काय सापडतच नाही. राजा खूप शोधतो तर राजपुत्र सापडत नाही. पण राजपुत्राला काय माहिती 2-2.5 वर्षाची की माझे वडील राजे आहे म्हणून. ते रडत रडत खूप लांब जातं, सापडतच नाही, त्याला घर सापडत नाही, रडत राहतं. लोक त्याला जे काय मिळेल ते खातं आणि हळूहळू ते मोठं होतं. मोठं झाल्यानंतर ते होतं भिकारी, भीक मागलं. पण आता ते कुठल्या अवस्थेत गेलं, त्याची अवस्था आहे कुठल्या अवस्थेत गेलं. मग एक दिवस राजा रथाबरोबर मार्गक्रमण करत असतो, भ्रांती करत असतो, त्याला बघतो एक भिकाऱ्याकडे लक्ष जातं आणि त्या भिकाऱ्याच्या हातावरची खून पाहून राजा ओळखतो हा माझाच मुलगा आहे. आणि राजा त्याला म्हणतो चल, तू राजा आहेस, तू राजपुत्र आहेस तू. तर त्याला ते विश्वासच बसत नाही. आज आपल्या भारतीय माणसाला सेम अशीच कंडिशन आहे. आज जर आपण सांगितलं तुम्ही योग करा, प्राणायाम करा, 100% तुमची हे आजार योग, प्राणायाम आणि शरीर शुद्धी केल्यानंतर तुम्हाला आजार राहणार नाहीत आणि तुम्ही भविष्यात कधी आजारी पडू नये, शरीरात कुठलीही व्याधी येऊ नये. 100 वर्ष ताणतणाव मुक्त आणि व्याधीमुक्त जीवन योगशास्त्राचा अभ्यास केल्याने, योगाभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने केल्याने तुम्ही जगू शकता. तर माणसाला विश्वासच बसत नाही. कारण की ही जी गोष्ट आहे ना, ह्या मोडमध्ये गेलेला आजचा माणूस सेम झालेलं आहे. मग आम्ही काय करतो, आज हीच परिस्थिती आहे. आज बघा, माणसाला म्हटलं ना की हा बाबा फ्रूट्समध्ये खूप आरोग्य आहे, तरीसुद्धा आपण बाहेर गेला, एखादा माणूस गेला की त्याला केळ्याचा गाडा दिसत नाही, त्याला वडापावचा गाडा दिसतो. खरं लक्ष वडापावच्या गाडा, केळी इथं आरोग्य, इथं आरोग्य पण इथं रोग आहे, रोगच दिसणार. माणसाला जाहिरात बघतात, थंडा मतलब कोका कोला, रोग दिसतो. शेजारी रसाचं गुऱ्हाळ ठेवलेलं आहे आणि आता उन्हाळ्याचं तर कितीतरी गुऱ्हाळ येतं रसाची, ते हा माणूस कळत नाही. पण ते कोका कोला, कोल्ड्रिंक्स. आज मार्केटमध्ये आम्ही गेलतो एकदा बरं का, एकदा आम्ही असंच गेलो, एका मार्केटमध्ये 2 लोक मला दिसले. एक माणूस होता आणि एक त्याची बायको होती. आणि त्यांनी काय केलं तर आपल्या ट्रेमध्ये राशन काय काय भरलं होतं, कोल्ड्रिंक्सचे, बिस्किटचे, ब्रेडचे अशी पाकिटं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेटबंद फूड खूप होते त्यांच्या ड्रममध्ये. आणि त्यांना बघितलं ना, ते असे होते, एकदम जाड, चेहरा वगैरे असा झालेला होता, एकदम रोगी दिसत होते. आणि माझं असंच दुसरीकडे 2-3 ठिकाणी बघितलं, एक कुटुंब असं होतं की ते असलं काहीच पदार्थ त्यांच्या ट्रेमध्ये नव्हते. त्यांच्या ट्रेमध्ये काय होतं, त्यांच्याजवळ खजूर होते, वेगवेगळ्या प्रकारचे डाळी होत्या आणि साधं मटेरियल होतं, पण एकदम फिट दिसत होते ते. आणि म्हटलं हेच आहे आरोग्य. तुम्ही राशन ज्यावेळेस दुकानातून घेऊन येता ना, ते रोग घेऊन येता, राशन नाही आणत, रोग घेऊन येता. आणि हेच मुलांना आजच्या भारतीयांना ट्रेनिंगची आवश्यकता आहे. शाळेमध्ये जर, आणि आज कुठल्याही प्रत्येक माणसाने फक्त 10 ते 15 श्लोक ऋषीमुनींनी लिहिलेले जर माणसाने पाठ केले ना, आजार हा माणसाला स्पर्शच नाही करू शकत. अच्छा, म्हणजे थोडक्यात गुरुजी आपण म्हणूया की निवड किंवा चॉईस ही आपल्या हातात असते, फक्त आपण ती सुज्ञपणे विवेकी बुद्धीने निवडायला पाहिजे. खरं आहे. पण आता हेच जर आपण तणावाच्या बाबतीत लागू केलं तर गुरुजी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ताणतणाव आहेत, प्रत्येकाला जगायचं आहे, पुढे जायचं आहे. एक म्हणतात त्याला आपण स्ट्रगल फॉर लाईफ, हे प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, सगळ्यांच्याच वाट्याला आहे, कोणाला चुकलं नाही आहे. पण आता तणावग्रस्त तर जीवन आहे, ताणतणाव येणारच आहेत, पण आपल्याला त्याचा परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर होऊ द्यायचा नाही आहे. तर यासाठी आपल्याला योग साधना कशी उपयोगी ठरेल? कसं आहे, आज आहे ना, अवेअरनेसच खूप महत्त्वाचं आहे ताई. म्हणजे आताच काय झालं आहे, आता लहान मुलांना पण प्रशिक्षण दिलं जातं. जसं आता मन आहे, आपलं मन
मनाचा बेसच बदललेला आहे. आपण मनाचा बेस बदलला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एक बिल्डिंग आहे, 50 मजली जर बिल्डिंग असेल, 50 मजली बिल्डिंग, तर त्याचा बेस किती मजबूत असायला हवा. जर 5 मजली बिल्डिंग असेल त्याचा थोडा कमजोर बेस, पण 1 मजली जर एक साधं घर असेल त्याचं एकदम बेस साधा असायला पाहिजे. तसं आपल्या मनाचा बेस जर चांगला मजबूत असेल तर मन काय होतं, शक्तिशाली आणि दृढ होतं. जसं क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, निरुद्ध असे 5 प्रकारचे मनाचे बेस असतात. क्षिप्त म्हणजे काय, चंचल मन. चंचल मन काय, लहानपणापासून मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. आज मोबाईल शिवाय जेवण करत नाही बाळ. आणि त्याला जर आई वडिलांना माहिती आहे की हा मोबाईल पुढे त्याचं आयुष्य खराब आहे, तरी पण ते जेवत असताना मोबाईल देतात. ह्याच्यामुळं मन काय होतं, चंचल बनतं. अविश्वासी मन. अविश्वासी मन काय, अविश्वासी मन म्हणजे विक्षिप्त मन. त्या माणसाला नेहमी म्हटलं जातं, लोकांना विश्वास ठेवू नको, तुझ्या नवरा बायकोची मुलांसमोर भांडणं झाली, ते कसं काय विश्वास राहणार. मूडी मन म्हणजे लोभ, नुसता लोभ भरलेला आहे. आज आपण बघतो खरी संपत्ती माणसाला माहितीच नाही ताई. ही खरी संपत्तीचं जर जाण आजच्या माणसाला झाली तर 101% माणूस जागृत होईल. खरी संपत्ती म्हणजे काय, आता प्रत्येकाने विचार करावा. आपण कार्यक्रम पाहतायत सगळेजण, त्यांनी विचार करावा खरी संपत्ती कशाला म्हणायचं. खरी संपत्ती कुणाला वाटतं की माझी गाडी, बंगला, घर, दौलत आहे, ती पण खरी संपत्ती नाही. कुणाला वाटतं की माझे रिलेशन्स आहेत, माझी बायको, मुलं, ही पण खरी संपत्ती नाही. कुणाला वाटतं की माझं शरीर संपत्ती, शरीरही खरी संपत्ती नाही आहे. खरी संपत्ती काय, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले. ही खरी संपत्ती जर माणसाने मिळवली तर पैसा हा माणसाच्या मागे पडणार. माणूस पैशाच्या मागे पडायला लागलाय म्हणून खरी संपत्ती विसरत चाललाय माणूस. आता खरी संपत्ती कशाला म्हणायचं. खरी संपत्ती 6 प्रकारची असते. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. आता शम म्हणजे काय, मनाला शांत करण्याची क्षमता. आता घरात छोट्या छोट्या घटना होतात, घरातला मुलगा काही ऐकत नाही किंवा बायको मनाविरुद्ध करते किंवा मालक मनाविरुद्ध करतात, तर लगेच मन चंचल होतं आणि मनात नकारात्मक विचार सुरू होतात. त्याच्यापासून तुम्ही थांबू शकता का, लगेच मनाला शांत करू शकता, तर तुमच्यामध्ये शम संपत्ती आहे. खरं. दम संपत्ती म्हणजे काय, मनाला वाईट गोष्टीकडून खेचून चांगल्या गोष्टीकडे लावणे म्हणजे दम संपत्ती. उदाहरण सांगतो मी. जसं आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये, पूजामध्ये किंवा एखाद्या लग्नामध्ये जेवायला गेलो, पोट खराब झालेलं आहे आणि खूप सुगंधी पदार्थ आहेत, वास येतोय चांगला, समोर थाळी आलेली, तरीसुद्धा माहिती आता ही खाल्ल्यानंतर पोट खराब होणार आहे, तरीसुद्धा ती थाळी बाजूला करून फळ आणि फ्रूटची थाळी घेण्याची हिंमत जर आपल्यामध्ये असेल तर तुमच्यामध्ये दम आहे. आणि हा दम आज लोकांमधला खूप कमी होत चाललाय. पोट खराब झालंय, टेन्शन आहे, तरी सुद्धा चुकीचं खाणं सुरू आहे. तिसरी संपत्ती म्हणजे तितिक्षा. तितिक्षा संपत्ती म्हणजे काय, तुम्ही नेहमी वर्तमानमध्ये राहायला शिका. आपल्या डोक्यामध्ये गाडी चालवतोय, ऑफिसमध्ये बॉस काय म्हणेल, उशीर झालाय, टेन्शन, ते रस्ता दिसत नाही आणि खूप अपघात होतात. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपलं ऑफिसचं काम सोडून घरचं टेन्शन असतं माणसाला, की घरात ऑफिसचं टेन्शन असतं. वर्तमानमध्ये माणूस राहतच नाही आणि वर्तमानमध्ये जो माणूस राहतो त्याच्याकडे तिसरी संपत्ती तितिक्षा. वा, नक्कीच. तर आपण गुरुजींकडनं आणखी याविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक गुरुजी ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर आपण यावर आणखी चर्चा करणार आहोत. मात्र सध्या एक ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपलं स्वागत. साम संजीवनीमध्ये योगाचार्य महारुद्र शंकर शेट्टे सर आपल्याबरोबर आहेत. गुरुजी, एक सांगा, मगाशी तुम्ही ज्या संपत्तीविषयी चर्चा करत होता त्याविषयी आणखी जरा सांगा. हां, तर आपण तिसरी संपत्ती, जसं शम, दम, तितिक्षा. तितिक्षा म्हणजे प्रत्येक घटनेला स्वीकार करणे. माझं शरीर जसं आहे तसं मला स्वीकार आहे, घरातलं वातावरण जसं आहे तसं मला स्वीकार आहे. प्रत्येक घटनेला स्वीकार करण्याची जर क्षमता असेल तर तिसरी संपत्ती आपल्याकडे आहे. चौथी संपत्ती आहे शम, दम, तितिक्षा, उपरती. उपरती म्हणजे स्वीकार करणे, सॉरी. आणि चौथी श्रद्धा. श्रद्धा आपल्या ऋषीमुनींवर, साधू संतांवर आहे का, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर आहे का आजच्या मॉडल सायन्सवर आहे. दुनियेवर पण असं वेळेला हे पण आवश्यक आहे, पण आपल्या साधू संतांवर जर श्रद्धा असेल तर त्याचा परिणाम आपल्याला जास्त मिळतो. जसं उदाहरण सांगतो, माणूस सायकेट्रिस्टकडे जातो. का जातो, औषधांकडे, औषधं घेतणे, 3-3 महिने औषधं चालू असतात आणि सायकेट्रिस्टकडे जाऊन वेगवेगळे औषधं खातो माणूस, पण तो आजार कुणाचा आहे, विचारांचा आजार आहे. विचारांचा आजार विचारांनीच नीट होणार, औषधांनी थोडी नीट होणार.
तर औषधं खाण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार हेच आपलं औषध आहे असं माणसाला ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस माणसाकडे चौथी संपत्ती असेल. पाचवी संपत्ती श्रद्धा आणि सहावी समाधान. माणसाने नेहमी खुश आणि आनंदी असला पाहिजे. ही जर संपत्ती माणसाने मिळवली तर तो माणूस का नाही स्वस्थ राहणार आणि 100% त्याच्या मनावर कंट्रोल आला तर तो चांगलाच आहार घेईल ना. आणि माणसाने चांगला आहार घेतला, आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी सांगितल्यामुळे शरीर शुद्ध ठेवलं तर कुठलाही आजार स्पर्श पण करू शकत नाही. नक्कीच. गुरुजी, संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र जे आहे या माध्यमातून तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या परिसरातल्या अनेक अनेकांनी व्याधीमुक्त झालेले आहेत योग साधनेचा अवलंब करून. योगाचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करताय. पण मला एक सांगा, पुण्याच्या बाहेरचे जो लोक आहेत त्यांना जर हे स्वास्थ्य केंद्र जॉईन करायचं असेल किंवा तुमच्याशी जोडायचं असेल तर काय करायचं? तर ह्याच्यासाठी आम्ही ना शिबिर ठेवतो. आता आम्ही 2 दिवसाचं शिबिर अरेंज केलेलं आहे. दर 3 महिन्याला वगैरे शिबिर ठेवतो. या 27 आणि 28 तारखेला आपण शिबिर अरेंज केलेलं आहे. या शिबिरामध्ये आम्ही हे योगशास्त्राचं शास्त्रोक्त पद्धतीने ग्रंथोक्त ज्ञान देतो. या ग्रंथोक्त ज्ञानामध्ये काय असतं तर याला सप्तांग योग, अष्टांग योग असं म्हणतात. आता सप्तांग योग म्हणजे काय? हे शिबिर सप्तांग योगावरती आधारित आहे. जसं षट्कर्माणानि शोधनंच आसनेन भवेत् दृढं मुद्रया स्थिरताचैव प्रत्याहारेण धीरता प्राणायामंच लाघवंच ध्यानात प्रत्यक्षमात्मनी समाधी निर्लिप्त्यंच मुक्तिरेव न संशयः. 7 टप्प्यामध्ये हे शिबिराचं ज्ञान दिलं जातं. पहिलं षटकर्म. षटकर्म म्हणजे काय? आपण आपल्या शरीराला नेहमी शुद्ध कसं ठेवावं, नेहमी समाधान कसं राहावं. म्हणजे आपलं शरीरच म्हणजे जी घाण साठली तेच आपला रोग आहे आणि आपल्या रोगाला नीट करण्यासाठी आपल्या शरीरातली घाण काढावं लागेल. आपल्या शरीराला शुद्ध कसं करायचं षटकर्माद्वारे. त्यानंतर सांगितलं जातं वेगवेगळे आसनांद्वारे आपल्या शरीराला मजबूत कसं करायचं. आसन म्हणजे म्हटलेलं नास्ती योगात परमबलम. आसनाला खूप महत्त्व दिलं आहे. आसनामध्ये शरीरात एक विलक्षण बल येतं. त्यानंतर मुद्रा. मुद्रा वेगवेगळ्या मुद्रा असतात. मुद्रा करून मन प्रसन्न होतं नेहमी माणसाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रियांना कंट्रोल करून आहार व्यवस्थित घेणे. ग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये कुठला आहार सांगलेला आहे ते आपलं वात पित्त कफ तिन्ही दोष सम ठेवू शकेल आणि आपल्या शरीरातले संपूर्ण आजार बाहेर काढू शकेल. आपला आहारच एक प्रकारचं औषध आहे. हे सगळं त्याच्यात शिकवलं जातं. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाम खूपच महत्त्वाचं आहे. प्राणायामंच लाघवंच म्हणजे प्राणायाम शरीराला हलकं बनवतं. शरीरातले बरेच विकार आता जपलं आपले सूर्यनाडी म्हणजे शरीरामध्ये गरमी निर्माण करते. चंद्रनाडी म्हणजे डावी आपल्या शरीरामध्ये थंडी निर्माण करते आणि दोन्हीची ही आवश्यकता असते. आपल्या डावी नाकपुडीने गरम हवा शरीरात जाते आणि उजव्या नाकपुडीने थंड हवा जाते. जसं उजव्या नाकपुडीने आपण जर श्वास घेत आणि सोडत राहिलो तर आपला ब्लड प्रेशर हाय होतो. ज्यांचा ब्लड प्रेशर हाय झालेला आहे त्यांनी डाव्या नाकपुडीचा वापर करायचा. ज्यांचा लो झालेला आहे त्यांनी उजव्या नाकपुडीचा वापर करायचा. आणि कसं प्राणायामची ही शास्त्रोक्त पद्धतीने प्राणायाम महर्षींनी कसं सांगितलं हे स्टेप बाय स्टेप त्या आम्ही शिबिरात शिकवतो. त्यानंतर ध्यान. आज माणसाचं मन स्थिर करण्यासाठी ध्यानाची माणसाला खूप आवश्यकता आहे. ध्यान कित्येक प्रकारचं आम्ही जवळपास 125 ते 150 प्रकारचं ध्यान डिझाईन केलेत. आज माणसाला ध्यान डोळे बंद केले की ध्यानच लागत नाही. मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागतात. त्या टायमाला काय करायला पाहिजे माणसाने? आणि माणसाला झोप लागत नाही रात्र. हाय ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, चिंता दिवसभराची तणाव असते. त्या टायमाला आपण कसं मनाला लगेच कंट्रोल करू शकतो आणि ध्यानात जाऊ शकतो. आपल्या मनाला कसं स्थिर करू शकतो. बुद्धी तीव्र करून आपण आपल्या विचारांमध्ये बदलाहट कसं करू शकतो, रूपांतरण कसं करू शकतो ह्या शिबिरामध्ये आम्ही शिकवतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपल्या जीवनाची दिनचर्या कशी असावी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कुठल्या ऋतूमध्ये कुठली दिनचर्या असावी आणि कुठल्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्यासाठी कुठला आहार महत्त्वाचा आहे आणि कुठले विचार महत्त्वाचे हे सगळं या शिबिरामध्ये शिकवलं जातं. आणि खूपच महत्त्वाचं शिबिर ह्याच्यामध्ये बघा, लहान मुलं करू शकतात, वृद्ध माणसं हे शिबिरात भाग घेऊ शकतात, तरुण घेऊ शकतात. ह्या शिबिराला कुठलीही असं आट नाही वयाची. आणि रुग्णही ह्या शिबिरात येऊ शकतात आणि आपल्या मनाला आणि शरीराला स्थिर करू शकतात. ह्याच्यामध्ये खूप शक्तिशाली आणि पॉवरफुल शिबिर आम्ही हे डिझाईन केलेले आहे. शिबिराचा फायदा घेऊन कित्येक लोक आजारमुक्त झालेले आहेत. नक्कीच. गुरुजी, मला आणखी एक सांगा की बऱ्याच जणांना योग प्रशिक्षक होण्याची इच्छा असते, तसा त्यांचा अभ्यास करण्याची तयारी सुद्धा असते. तर अशा लोकांना जर तुमच्याकडे यायचं असेल तर काय करायचं? आता योग प्रशिक्षणाचं शिबिर आम्ही ठेवतो आणि दर रविवारी
आणि शनिवारी योग शिक्षक लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो। योग शिक्षक लोकांना परीक्षा म्हणून नाही, ग्रंथांचा अभ्यास म्हणून एक योग प्रशिक्षक कसा असायला पाहिजे, त्या प्रशिक्षणाला कला, ग्रंथ, सूत्र, श्लोक हे सगळे जमले पाहिजे, त्याचा अर्थ जमला पाहिजे। आचार्य चाणक्य काय म्हणतात माहिती का, शिक्षक कुणाला म्हणायचं, शिक्षक जो समोरच्याला विचार करायला लावेल तो खरा शिक्षक, आणि समोरचा जर विचार करायला लागला तर तो खरा आणि खोट्यातला फरक समजेल। आज आपण पाहतो की माणूस विचार करायचंच विसरून चाललाय। माणसाला समोरचा माणूस काय होतं माहिती का, आज टीव्हीमध्ये आज वेगवेगळे लोक असतात आणि जे काही सांगतात, समोरचा माणूस सांगतो हे अशा अशा प्रकारची पावडर घ्या तुमचं वजन कमी होईल, माणूस विचार करत नाही, लगेच पैसे देतो घेऊन टाकतो। खरं खरं। आणि अशा अशा प्रकारचं हे औषध घ्या तुमचा हा आजार नीट होईल। आणि ह्याच्यात कुठलं कंटेंट्स आहे, हे कुठं तयार झालेलं आहे, ह्याचा काय आपल्या शरीरामध्ये फरक पडतो, ह्याचा माणूस कसलाही विचार न करता माणूस हे सगळ्या गोष्टी घेतो आणि माणूस आपल्या विचार न करता आरोग्य बिघडून टाकतो। हे सगळ्या गोष्टी योग प्रशिक्षकाला विचार करण्याची संधी आम्ही देतो आणि ते कसं विचार करायचं कळली क्षमता आम्ही शिकवतो। त्यामुळे खरे योग प्रशिक्षक आपल्याकडे तयार होतात। नक्की, जर तुम्हाला योग साधनेविषयी तुमच्या मनात आवड असेल किंवा तुम्हाला योग प्रशिक्षक व्हायचं असेल तर संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र हे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे। आणि गुरुजी नक्कीच तुम्हाला, महारुद्र शंकर शेट्टे हे योगाचार्य महारुद्र शंकर शेट्टे तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील। तुम्हाला सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले ते तुम्ही नोंद करून घ्या। तसंच आमच्या या संपूर्ण कार्यक्रमात जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्यात तुम्हाला एक QR कोड दिसेल, तो QR कोड स्कॅन करून तुम्ही सगळी माहिती या सगळ्या केंद्रासंदर्भातली मिळवू शकता। गुरुजी, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे। यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ञांसह। तोपर्यंत नमस्कार।